आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते याच्यासह 8 आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। तपासाच्या अनुषंगाने सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागणार असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं। मात्र कोर्टाने पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यास सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेतील आणि ताबा वॉरंट घेऊनच सातारा पोलीस कोर्टात हजर राहणार असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं। तर याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। थेट आपण सुस्मिताकडे जाऊया। सुस्मिता, गुड मॉर्निंग। आणि आज पुन्हा एकदा या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सदावर्ते यांना नेमका आता काय न्यायालयाकडून सुनावण्यात येतंय याकडे सुद्धा लक्ष, काय अपडेट्स? खरं तर सिल्वर ओकवरती हल्ला झाला त्यानंतरच पोलिसांनी तपास यंत्रणा सक्रिय करत या तपासामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे एकत्र करायला सुरुवात केली आणि आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार आज गुणरत्न सदावर्ते आणि इतर जे 109 एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये पुन्हा एकदा युक्तिवाद केला जाणार आहे। गुणरत्न सदावर्ते हे तपासाला सहकार्य करत नाही, चौकशीला सहकार्य करत नाही असं गिरगाव कोर्टामध्ये पोलिसांच्या वतीने सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच आज सुद्धा त्यांची कस्टडी मिळावी याकरता मागणी केली जाणार आहे। परंतु जर त्यांची ज्युडिशियल कस्टडी मिळाली अर्थात न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात आली तर मात्र साताऱ्याचे पोलीस सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करणार आहेत। साताऱ्याच्या पोलिसांकडून सुद्धा तपास जो आहे तो सुरू केला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस कोठडी जर गुणरत्न सदावर्ते यांना मिळाली तर तपासामध्ये आणखीन काही धागेदोरे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण नागपूर कनेक्शन या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला मिळालेलं होतं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणखीनही काही कर्मचाऱ्यांना, काही व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे, त्यांचा जबाब हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीची माहिती समोर येते आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या भोवतीच्या अडचणींमध्ये वाढ होते, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या बाबतीत सुद्धा काही पूर्वीचे गुन्हे आहेत आक्षेपार्ह वक्तव्यांवरनं, त्या बाबतीत सुद्धा पोलिसांकडून तपास हा केला जाणार आहे। त्यामुळे जरी आज कोर्टाकडून एक शक्यता आपण पाहिली की आज कोर्टाकडून दिलासा मिळाला तरी सुद्धा इतर अनेक जे गुन्हे आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी जी फीच्या स्वरूपामध्ये 530 रुपये किंवा 580 रुपये 300 रुपये अशा पद्धतीची रक्कम गोळा केलेली होती, त्या बाबतीत काय घडतंय? 1 कोटीहूनही अधिक रक्कम त्यांनी गोळा केलेली होती, फंड रेज झालेला होता, त्या बाबतीत सुद्धा विचारणा कोर्टाकडून होणं अपेक्षित आहे। नक्कीच, त्यामुळे आता कोर्टाकडून सदावर्तेंना दिलासा मिळणार की त्यामध्ये आता त्यांच्या कोठडीत वाढ होणार, याचे सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि